नमस्कार, सातारा सेव्हन न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। सोळशी येथील शनेश्वर देवस्थान ट्रस्ट येथे भक्त निवास संकुलाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न। महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या सोळशी येथील तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट येथे आज माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी सौ प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते भक्त निवास संकुल भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्रातून भाविक भक्तगण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे दिसून आले। त्याचप्रमाणे येथे येणाऱ्या भक्तांना निवासाची उत्तम प्रकारे सोय झाल्याचे देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य शिवयोगी तपोयोगी नंदगिरी महाराज शनी महाराज यांनी सांगितले। याबाबत घेण्यात आलेला हा आढावा। या ठिकाणी महाराजांच्या ठिकाणी माढा मतदारसंघाचे खासदार निंबाळकर साहेबांच्या ठिकाणी या ठिकाणी आलेले सर्व मान्यवरांचं, सर्व महिला भगिनी, सर्व भक्तांच्या ठिकाणी स्वागत। मुक्काम पोस्ट सोळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आलेल्या ग्रामस्थांच्या वतीने महाराजांच्या हस्ते ठिकाणी भूमिपूजन खासदार साहेबांच्या हस्ते ठिकाणी भूमिपूजन होत आहे। त्यांच्या ठिकाणी स्वागत। खासदार साहेबांच्या हस्ते ठिकाणी भूमिपूजन होत आहेत, त्यांच्या ठिकाणी स्वागत। महाराजांच्या हस्ते ठिकाणी महाराज सर्वांना आशीर्वाद दिलेले आहेत। आलेल्या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी स्वागत। मुक्काम पोस्ट सोळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आलेल्या सर्व भक्तांच्या ठिकाणी महाराजांच्या हस्ते सर्वांना महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे। सर्वांना ठिकाणी स्वागत। की जय महाराजांच्या हस्ते ठिकाणी महाराजांच्या हस्ते ठिकाणी भूमिपूजन संपन्न होत आहेत। आलेले सर्व मान्यवरांच्या ठिकाणी खासदार साहेब असतील, सर्व या भागातील सर्व मान्यवर, सर्व विविध पक्षातील सर्व आलेल्या मान्यवरांच्या ठिकाणी महाराजांच्या हस्ते ठिकाणी स्वागत। पाण्याच्या प्रश्नाची संपूर्ण माहिती घेऊन मला वाटते 20 तारखेच्या दरम्यान या संदर्भामध्ये एक स्वतंत्र देवस्थानच्या संदर्भामधली बैठक आपण अधिकारी वर्गावर गेलो। मग खालून गाडदऱ्यामधून पाणी आणता येणं सोपं आहे का नांदवळमधून पाणी आणता सोपं आहे, पण जिथून पाणी आणणं सोपं होऊन हे 13-14 तलाव आपल्याला भरणं गरजेचे आहेत। त्या दृष्टीने पुढची वाटचाल आपल्याला करावं लागणार आहे। 0.52 TMC जे पाणी या भागासाठी आपण मंजूर करून घेतलेले ते पाण्याचा विनियोग करणं गरजेचं आहे। याचबरोबर काल आमदार शिंदे साहेबांनी सुळशीच्या धरणाच्या विषयी त्यांनी माहिती दिलेली आहे। सुळशीचा जे नव्याने होणारे धरण हे जवळपास 50% डिपेंडेबिलिटीवर जर धरलं तर 14 TMCचं धरण त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्याचं संपूर्ण सर्वे आणि साईट सिलेक्शन, वॉल कुठं करायची आणि त्याला प्राथमिक सगळ्या मंजुऱ्या हे झालेल्या आहेत। आमदार शिंदे साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालतात ही चांगली गोष्ट आहे आणि कृष्णा महामंडळाचे ते उपाध्यक्ष असल्यामुळे त्याची क्षमता निश्चितपणे आपल्याला त्याला फलटण मतदारसंघाला, कोरेगाव, खटाव, अगदी मान तालुक्यापर्यंत त्याचं पाणी आपल्याला नव्याने ते जवळपास जर निम्म्यात धरण भरलं तर 7-7.5 TMC आपल्याला मिळणार आहे। कमी खर्चाचं सर्वात होणार ते धरण आहे आणि या संदर्भामध्ये आवश्यक ते आदेश आणि मुख्यमंत्री साहेब त्याला अनुकूल आहेत। या ठिकाणी महेश शिंदे साहेबांनी सुद्धा त्याला पाठपुरावा लावावा आणि त्याच्या संदर्भामध्ये मी त्याचा पाठपुरावा करत आहे। निश्चितपणे सुळशी येणारं भविष्यातलं सुळशी धरण येणाऱ्या 4-4.5 वर्षामध्ये या भागाचा कायमस्वरूपीचा दुष्काळ मिटवण्याकरता आपल्याला उपयोगी पडणार आहे। या ठिकाणी खालून जाणाऱ्या धोंबलकोडी असो किंवा नीरा देवगराचा कॅनलचा असो किंवा धोम एक्सप्रेसच्या मार्फत आपण वसना स्कीम चालवत असू, या गावाच्या शेजारी म्हणजे अगदी म्हणतो मन एकाकेत कळसाने गावाला वळसा या पद्धतीने पाणी शेजारी असून सुद्धा आपल्याला पाणी या ठिकाणी देता आलं नाही, हे खरं अर्थाने दुर्दैव आहे। माझे वडील या ठिकाणी खासदार असताना वसना आणि वांगणा दोन्ही स्कीम त्यांनी मंजूर करून घेतल्या, चालू केल्या
आणि त्याला एक प्रकारचं मूर्त स्वरूप आलं आणि उर्वरित त्याला आता पाणी नव्हतं, ते पाणी आम्ही मंजूर करून घेतलं. भविष्यात उत्तर कोरेगाव या फलटण विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या या भागाचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नशील आहे. आणि मी तो ज्या पद्धतीने फलटणमध्ये डोंबलकोडी नीरा देवघर जोड कॅनल तयार केला आणि आता त्याचं लवकरच आता पाणी सोडायचा कार्यक्रम नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होईल. नीरा देवघरचा होईल. त्याच पद्धतीने या भागाचाही प्रश्न कायमस्वरूपी मार्गाला लावण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नशील आहे. मला खात्री आहे की आपण या मार्गाला लावू. प्रश्न होता दादा की काही दिवसापूर्वी असा एक मुद्दा उपस्थित झाला होता की केंद्राची MIDCचा तो मुद्दा रोजगार निर्मितीसाठी खूप अनुकूल ठरू शकतो. आपल्या माध्यमातून काय यासाठी पुढे वाटचाल असेल? नाही, माझी आणि आमदार शिंदे साहेबांची सुद्धा कोरेगावच्या MIDCवर चर्चा झालेली आहे. या संदर्भात साईट सिलेक्शन होणं गरजेचं आहे आणि त्या साईट सिलेक्शन करण्याच्या दृष्टीने सुद्धा संयुक्त बैठक होणं गरजेचं आहे. आपण चांगला विषय हातात घेतलेला आहे. त्या विषयी सुद्धा चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू. आजचं देवस्थानसाठी एक सुवर्ण अक्षराने लिहावा असं एक कार्यक्रम झाला आणि उत्कृष्ट आणि भागातील पंचक्रोशीतील जे शनिभक्त आहेत, शनिवर प्रेम करणारे सर्व भाविक भक्त इथं उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये जी उणिवा होती, आपल्याकडे 2 उणिवा आहेत की भक्त लोकांना प्रसाद घेण्यासाठी राहण्यासाठी सुविधा नाही आणि दुसरी गोष्ट फेब्रुवारीच्या नंतर पाण्याची खूप मोठी टंचाई असते. ह्या 2 गोष्टी भरून काढण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. देवस्थान ब वर्ग असल्यामुळे ब वर्गच्या या तीर्थक्षेत्र पर्यटनमधनं शासनाने आपल्याला 2 कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्यातनं प्रसादालय आणि किचन म्हणजे स्वयंपाकगृह असा हा उपक्रम आता राबवतो आहे. त्यानंतर वाढीव निधीच्या उपलब्धीतून पुढच्या भक्तनिवास आणि राहण्याची भक्तांसाठी सोय किंवा अशा बाकीच्या सोयीसुविधा करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. तर गेल्या कित्येक वर्षापासून पहिल्यांदाच एवढी मोठी देवस्थानला आल्यामुळं आमच्या या परिसरातील पंचक्रोशीमध्ये आणि शनिभक्तामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि शासनाविषयी चांगलं मत प्रकाशित झालेलं आहे. आत्ताच माझ्या खासदारांनी मत व्यक्त केले की लवकरच आम्ही पाणी आणू. या संदर्भात काय सांगाल की त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे, आश्वासक जलनायक म्हणून मानले जातात, पण ते त्यावर काय मत व्यक्त करतात? ते पहिल्यापासून आपल्याला सहकार्य करतात. या कामामध्ये सुद्धा त्यांचं योगदान सहकार्य आहे आणि पाण्याचा बलकवडी देवधर धरणातनं की कॅनल गेलेला आहे फलटणकडे, त्यातनं आपल्याला पाणीचा प्रस्ताव आपण सादर केला होता. प्रथम नांदोळ धरणातनं आपण त्याचं पाणी उपसाचा प्रयत्न केला, पण शासनाचा ते बांधकाम पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं इथं 8माही पाणी आहे, 12माही पाण्याची सोय होऊ शकत नाही. त्यानंतर त्यांच्या सल्ल्याने आपण त्या धरणातनं जे कॅनलमधनं पाणी जातो ते पाण्याचं मंजुरी आपण घेतलेलं आहे आरक्षित म्हणून. देवस्थानला महाराष्ट्र शासनाने पाणी आरक्षित केलेलं आहे, फक्त तो निधीचा प्रश्न आहे. तर निधीचा प्रश्न माननीय दादांनी जर मनावर घेतलं, रणजितसिंग नाईक लिंबाळकरांनी आणि माननीय महेशदादा शिंदेसाहेब, ह्या दोघांवर देवस्थानचं प्रेम आहे. दोघंही धार्मिक आहेत आणि दोघांनी पाण्याचं तेवढी योजना पूर्ण करावी आणि शनी महाराजांचा आशीर्वाद घ्यावा.